अ, विकासजी काय सांगाल की आज शिवसेनेचे आमदार जे आहेत तेलंगणामध्ये ते भेटीला आले. माझ्या आईचं परवा वर्षश्राद्ध होते आणि ते मला वाटतं गुजरातला गेले होते आणि म्हणून ते मला भेटायला आले आणि त्यांचे सासरेबाबा पण माझ्याच पाठीमागे राहतात. त्यांची सासूवडे त्यांची सासरेबाची तब्येत बरोबर करण्या नसल्याकारणाने त्याचप्रमाणे माझी भेट घेतली आणि आईचं श्राद्धला येऊ शकलं नाही. त्याला आमंत्रण केलं होतं मी व्हॉट्सअपवर, पण ते बोलले की मी गुजरातला असल्याकारणाने आलं. तसेच ते आज इकडे आले म्हणून ही सध्या भेटून गेलेले आहेत मला. ते राजकीय वर्तुळात सध्या ज्या काही घटना काही घडत आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील किंवा हे मान्य आहे की तुमच्या हे घरगुती कारणासाठी भेटत आले, तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र जोरदार चालू आहे की रस्सीखेच चालू आहे की कोणत्या पक्षात विकास मात्र येतील, अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं. मी परवाच्या स्टेटमेंटमध्ये दिलं की मला विकास काम माझ्या दोन्ही प्रभागामध्ये विकास निधी देईल त्या पक्षाकडे कळ असेल. मी सत्ताधारी पक्ष BJP सोडून निघतो म्हणजे मला विकास काम माझ्या वाढत झाला नाही. मी त्या विकासासाठी हा पाऊल उचललेला आहे. जो विकासासाठी निधी देईल त्या पक्षाकडे माझा कल असणार आहे. आज काही वेगळं काही बोलणं झालं काय नाही, राजकीय बोलणं झालं नाही. ते सदस्य भेट म्हणून दुःखात ते माझ्या आईच्या वर्षश्राद्धाला आले होते आणि त्यांना आमंत्रण देखील केलं होतं व्हॉट्सअपवरती. आणि त्यांचे माझे पाठीमागे त्यांची सासवडी आहे आमदार साहेबांची, त्याचे सासरेबाईची देखील तब्येत आहे, तिकडे त्यांच्या विचारपूस करायला त्याच्यानंतर माझ्याकडे येऊन गेले. पण विकास मात्र यांच्या भेटीला आला काय? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विकास म्हात्रे साहेब यांच्या आईची 2 दिवसापूर्वी पुण्यतिथी होती, पण मी बाहेरगावी असल्यामुळे मला येता आलं नाही आणि त्यामुळे मी त्यांच्या आज भेटीसाठी इथे आलो. त्यांच्या बाजूला माझे सासरे राहतात, त्यांची बायपास सर्जरी 10 दिवसापूर्वी झालेली आहे, त्यांनाही बघण्यासाठी मी आलो होतो. आणि अशा या 2 गोष्टी असल्यामुळे आपले ज्येष्ठ नेते सन्माननीय विकास शेठ म्हात्रे यांना मी भेटण्यास आलो होतो. काय त्यांचा काही निर्णय कळवला का? जरी ही सध्याची भेट जरी असली तरी सुद्धा राजकारणाच्या अंतर्गत ही गुलदस्त्यात राहणारी जी गोष्ट आहे ती पुढे कधी नाही, अशी कुठलीही प्रकारची चर्चा झाली नाही. विकास म्हात्रे काही बोलले नाही, मीही काही बोललो नाही. पण एक चर्चा झाली की बाबा माझा बंदोबस्त ताबडतोब काढण्यात आला. थोडंसं मलाही चुकीचं वाटलं, कारण वर्षानुवर्ष ही व्यक्ती पैसे भरून पोलीस संरक्षण होतं त्याला, कारण थोडंसं त्यांना बाहेर जायचं असताना प्रचार करत असताना पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं आहे. पोलीस बंदोबस्त ठेवायलाच पाहिजे. मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करणार, खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करणार की पोलीस बंदोबस्त आपण ठेवलं पाहिजे, कारण चांगले व्यक्ती आहेत. काही वेळेला काय घटना असतात ते वेगवेगळ्या घटना असतात, पण पोलीस संरक्षण असणं गरजेचं आहे. आणि मीही स्वतः या कमिशनर साहेबांशी चर्चा करून त्यांना पोलीस बंदोबस्त कसा देता येईल याच्याकडे लक्ष लावणार. विकास म्हात्रेजी त्यांच्या पत्नी शिवसेना पक्षात यावे याकरता आपण प्रयत्न करणार. नाही, ही कुठलीच चर्चा झालेली नाही. तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यावर ते स्वतः चर्चा करतील, निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।